मधील सोन्या गायकवाड आणि निनाद तारेकर ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. अगदी चांगली स्पर्धा पाहतोय. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखे हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. पूर्णपणे भगवा वातावरण आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आज डे नाईट फॉर्मॅटला ही पहिली मॅच 40+ लढती तुम्हाला पाहायला मिळतील. पहिले दोन सामने 40+ एका साइडला संघ पाहत होता, मात्र पारगावाने त्याला फाईट करत असताना उलवे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज किरण पाटील, एक अष्टपैलू गोलंदाज खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. किरण पाटीलला तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. मॅच 5 षटकांच्या. चला आता लगेच सुरुवात करा, जास्त वेळ खर्च करू नका, कारण की कालच्या दिवस रात्रीचा विचार केला तर अगदी वेळेवरती सामने सुरू झाले. आज थोडासा उशीर झालाय, त्याच्यामुळे आता मी विनंती करेन न उशीर करता लगेच आपण मॅचला देखील सुरुवात करा. समोर स्ट्राइक वरती फलंदाज पाहायला मिळेल निनाद तारेकर. हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक नॉन स्ट्राइक वरती सोन्या गायकवाड. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला पास केला किरण पाटील, जास्त वेळ खर्च होता. तर पंचाचा ग्रीन सिग्नल. पंच त्या ठिकाणी आपण 25 मिनिटाची तंबी द्या. पंचाचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल हलक्या हाताने पुश केला. क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळता. 5 षटकाची मॅच. 2 षटक तुम्हाला पॉवर सर्कलचे पाहायला मिळतील आणि त्या 2 षटकामध्ये चांगलं स्टार्ट हवं. बॅटिंग करत असताना सध्या चॅलेंजर पारगाव टीमला पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज किरण पाटीलला. समोर फलंदाज पहिला इन ऍक्शन मध्ये फलंदाज निनाद तारेकर. हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती. डावकाचा एक विस्फोटक खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंड वरती तुम्ही निनाद तारेकरला पाहता. सेकंड बॉल बॅक टू द बॉलर. पद्धतालिकेचा वापर जरूर झाला. जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं वैयक्तिकानं संघाचं हे अकाउंट ओपन केलंय फलंदाज निनाद तारेकरनं. पहिला षटक महत्वाचं षटक या आणि तो षटक फेकण्यासाठी किरण पाटील. चांगली गोलंदाजी सध्या तरी आपल्याला मॅच मध्ये किरण पाटीलची पाहायला मिळतं. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक वरती फलंदाज सोन्या गायकवाड. हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये कित्येक वर्ष भरपूर चांगला खेळ सातत्यानं चॅलेंजर पारगाव टीम साठी करणारा हा खेळाडू तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहता. फिल्डिंगची वेळरचना चेंज केला. विकेट साठी जाळं रचण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या उलवे टीम करतोय. किरण पाटील मुख्य ट्रम्प हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. चला जास्त वेळ होता, लक्ष द्या. टाइम अलर्ट आहे, त्याच्यामुळे वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावी लागेल. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. हा डॉट चेंडू फेकला किरण पाटीलला. जिथे शांत ठेवला फलंदाज सोन्या गायकवाड. या फलंदाजाला एक धाकड खेळाडू आणि त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या किरण पाटील करता. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करत असताना जड मध्ये बॉल फेकला, डिलिव्हर केला, हलक्यात ड्राईव्ह केला ऑन साइडला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलती फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं दोन्ही फलंदाजांना अकाउंट ओपन केला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला टोटली 2 या आकड्यावरती. पहिलं षटक कसं फेकवण्याचा प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज किरण पाटील देता. जिथे थोडासा शांत संयम बॅटिंग करत असताना सुरुवात पाहायला मिळतं पारगाव टीमची. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अवघ्या 2 धावा फलकावरती. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा फलंदाज निनाद तारेकर. राईट आणि लेफ्ट हा कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पारगाव टीमचा पाहतोय. तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न लावून कार्पेंट फटका साइडला केलेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, उचलती फेकते. थोडंसं फंबलिंग झालं, त्याचा बेनापीट मिळेल. बॅटिंग करत असताना चॅलेंजर पारगाव टीमला आणि या बॉलवरती धावा येतील 2-2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. तो मात्र 4 या आकड्यावरती. 5 चेंडू फेकल्या, ज्याच्यामध्ये अवघ्या 4 धावा. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये गोलंदाज किरण पाटीलने केला. अगदी चांगली गोलंदाजी, अचूक टप्पावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी आपण किरण पाटीलची पाहतोय. पुलटास बॉल दिशा दिली, डीप बॅकवर्स करून चेंडू वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याला चकवा देत असताना चेंडू निघून चालला डीप मध्ये. 4 मिळती चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. निनाद तारेकरनं 7 धावांचे योगदान, सोन्या गायकवाडनं 1 धावांचे योगदान दिलं. टोटली संघाची धावसंख्या पाहिली, संघ 8 या आकड्यावरती. पहिला षटक भरपूर चांगलं राहिलं. किरण पाटीलचा च्या षटकामध्ये थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र अंतिम बॉलवरती चौकाला ज्या फटक्यानं दिलासा दिला बॅटिंग करत असताना चॅलेंजर पारगाव टीमला. सेकंड ओव्हर चला थोडा फास्ट केला. विनंती करेन उलवे टीमला, कारण की तुम्हाला 25 मिनिटांमध्ये इनिंग कव्हर करायच्या, त्याच्यामुळे आपण थोडंसं फास्ट केला. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मंगेश पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिला षटक दमदार राहिला उलवे टीम साठी. आता इथे आक्रमण मॅच मध्ये करावं लागेल. समोर फलंदाज पाहिलं एक ताकद खेळाडू सोन्या गायकवाड हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. सेकंड षटक आपण मंगेश पाटीलला पाहतोय. हा दुसरा ट्रम्प कार्ड उलवे टीमचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. पिल्लेची रचना सेट करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये गोलंदाज मंगेश पाटील करतोय. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल समोर सोन्या गायकवाड. प्रहार केला, फटकाला जवाब. प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये ऑफ साइडला हा बॉल लॉक केलाय, मेथीचा ठोकलाय सोन्या गायकवाडना पहिला षटकार. गेलं व्हॉलेंटियर्स, आपण मॅच ऑन ठेवू फक्त बस. चला व्हॉलेंटियर गेलेत, मॅच बॉल येईल, आपण मॅच ऑन करा, मॅच स्टार्ट ठेवा. बॉल दिलेत पंचांकडे 2. चला 2 चॉईस बॉल असतील, त्याच्यामुळे आपण लगेच मॅच लगेच चालू करा. षटकार आला फलंदाज सोन्या गायकवाडच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या पहिली, संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये किरण पाटीलने चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये आक्रमण सध्या करीत असताना सोन्या गायकवाड हा फलंदाज. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. सेकंड बॉल गोलंदाज तयार. सेकंड बॉल अलाउन कार्पेट ऑफ साइडला केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत संधी या बॉलवरती सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. 15 धावा पलकावरती आल्यात. स्ट्राइक देखील रोटेट झाली. स्ट्राइक वरती फलंदाज निनाद तारेकर हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चॅलेंजर पारगाव टीमची. एका साईडनं सोन्या गायकवाड आणि त्याला साथ देत असताना निनाद तारेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हर तिसरा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा मंगेश पाटील. पलकावरती धावा पहिला. चॅलेंजर पारगाव संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 8 खर्च केला आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये थोडासा विस्फोटक खेळ. पुलटास बॉल पनिशमेंट दिली, फटका चांगला. अगदी फलंदाज निनाद तारेकरने टोकला हा षटकार. सहा धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. 21-21 या शुभांकावरती सध्या बॅटिंग करत असताना चॅलेंजर पारगाव टीम. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 8 आल्या आणि त्याच्यानंतर विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये चॅलेंजर पारगाव टीमचा आपल्याला पाहायला मिळता. संघ 21 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मंगेश पाटील पुढचा बॉल. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेत असताना शॉर्ट थर्ड मार मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. 5 चांगले क्रिकेट. सिंगल डबल त्याच्यानंतर मोठे फटके. एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या चॅलेंजर पारगाव टीम करता. दोन्ही फलंदाज चांगला खेळ साकारता आणि संघ डबल दुई 22 आकड्यावरती बॅटिंग करत असताना चॅलेंजर पारगाव संघ. सोन्या गायकवाड पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती. गोलंदाज मंगेश पाटील थोडीशी या ओव्हर मध्ये दाबेची लयलूट करता पारगाव संघ. पुढचा बॉल
प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न होता. शॉट बाकवास कबल क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. बॅट अगदी वेगानं फिरवली होती मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही त्याच्या कारणाने ते सिंगल पाहायला मिळतं. एक धावेनं संघ 23 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला 5 मध्ये 15 सध्या खर्च केला गोलंदाज मंगेश पाटीलनं. शेवटचा अंतिम बॉल समोर निनाद तारेकर राईट आणि लेफ्ट हा कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याच्यामुळे थोडासा उशीर देखील होता. फिल्डिंग वारंवार चेंज करावे लागतं उलबे टीमला. शेवटचा अंतिम बॉल आहे गोलंदाज या पुन्हा एकदा मंगेश पाटील. अंतिम बॉल अल्ला ऑन द कार्पेट. चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक टीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत डबलला प्राधान्य. अंतिम बॉल वरती 2 धावा आहेत. अशा रीतीनं 2 षटकांचे खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला बिनबाद 25 या आकड्यावरती. दोन षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 25-25 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा. लक्ष द्याच्याकडं वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावी लागेल. आम्ही वारंवार सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उलवे टीम तुम्ही याच्याकडे लक्ष द्या आणि थोडासा पास केला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ 25-25 या आकड्यावरती. 5 षटकांची मॅच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगला खेळ सध्या सोन्या गायकवाड आणि निनाद तारेकरचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. दोन्ही फलंदाजांना चांगले योगदान दिलं आणि एक चांगल्या धावफलकावरती सध्या चॅलेंजर पारगाव संघ. तिसरा षटक सेकंड स्पेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज किरण पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर सोन्या गायकवाड हा फलंदाज. विकेटची गरज मॅच मध्ये. फुलटॉस बॉल. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मास लँड. चेंडू डिलिव्हर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी धावेनं संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना चॅलेंजर पारगाव संघ. विकेट घ्यावा लागते. धाबेवरती अंकुश लावायचा तर तुम्हाला विकेटची मॅच मध्ये गरज आहे आणि ती विकेटचा प्रयत्न मॅच मध्ये करावा लागेल. किरण पाटील सेकंड स्पेल घेऊन पुन्हा एकदा संघनायकानं विश्वास किरण पाटील वरती ठेवला. स्ट्राईक वरती फलंदाज निनाद तारेकर. 7 मध्ये 16 धाब्यांचं अगदी चांगले योगदान पारगाव टीम साठी दिलंय आणि तोच फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा किरण पाटील. प्रहार केला ऑफ साईडला. पटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. आवकेचा पार. ताटीचा माटीट पॉवरफुली टोकला षटकार. केला मॅच मध्ये निनाद तारेकरला. तिसरा षटकार आपण निनाद तारेकरच्या बॅट मधून पाहिला. हा कोलबा टप्पाचा बॉल होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केला ऑन साईडला. तिथे सिंगल पाहायला मिळाले. एकेरी धाबेनं संघ जाऊन पोहोचला. फलकावरती धावा पाहिला तर डबल दिली. 33 या आकड्यावरती सध्या चॅलेंजर पारगाव. विकेट अद्याप गमवलं नाहीये. शुभसंकेत राहतील सध्या पारगाव टीम साठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तेवढंच चांगला खेळ आपण सोन्या गायकवाड आणि निनाद तारेकरचा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज किरण पाटील. फुलटॉस बॉल. दिशा दिली. कव्हर मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू निघून चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा दमदार चौकार. त्याच्यानंतर भीमासाठी चेक देखील केलं जाईल ऑन स्क्रीन. ऑन स्क्रीन पाहिला जाईल. ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स अर्थात सँडी पार्कर सर केवाले आमच्या टेक्निकल टीम मध्ये जॉईन आहेत.
त्यांच्या माध्यमातून पाहणीवृत्ती केली जाईल आणि योग्य तो निर्णय आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत देऊ. एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जाते. आज टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त प्रसिद्धी घेणारी वाहिनी यस पेड डिलरिया आपण या स्पर्धेला कव्हर करत असताना पाहतोय. एकविरा इव्हेंट चौकार आलाय 4च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर वाऱ्याच्या वेगानं प्रवास मॅच मध्ये करत सध्या बॅटिंग करत असताना चॅलेंजर पारगाव संघ 37-37 या आकड्यावरती. किरण पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न लावला पीस आली. LBW चा शिकार सोन्या गायकवाड पहिला धक्का चॅलेंजर पारगाव टीमला फलंदाज बाद. हा फलंदाज मैदानातून बाहेर 8 चेंडू मध्ये 14 धाब्याचं योगदान दिलं आणि त्याची विकेट आता मैदानातून बाहेर झाली. किरण पाटीलला हा सुयश मिळालं. फलंदाज सोन्या गायकवाड मैदानातून बाहेर. आज विचार केला तर आमचे सानिया डीजेचे प्रोप्रायटर डीजे नितीन यांचे सुपुत्र अर्थात प्रेम यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समालोचन डिपार्टमेंटच्या माध्यमातून प्रेम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेश गायकवाड हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3रा क्रमांकाचा फलंदाज नरेश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या पाहिली संघ 37. फुलटॉस बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला अवघ्या प्राधान्य दिला. एकेरी धावेनं षटक देखील आता 3रं समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 38 या आकड्यावरती. अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 38 या आकड्यावरती. मागील षटकाचा बेचाव केला. किरण पाटीलने अगदी चांगली गोलंदाजी साकारली मात्र मंगेश पाटीलच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या आणि त्याच्यानंतर किरण पाटीलने स्वतःवरती विश्वास ठेवला. आता विश्वासावरती सार्थ गोलंदाजी केली. मागील ओव्हरमध्ये 1 धक्कानं 13 धावा किरण पाटीलने खर्च केला. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धावा सध्या बनवेल बॅटिंग करत असताना चॅलेंजर पारगाव टीम. नरेश गायकवाड आणि फलंदाज निनाद तारेकर ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नंदकुमार गायकवाड हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. चला पास केला. पहिला बॉल षटक क्रमांक 4. पहिला बॉल पडल्यानंतर डीप राहिला. नरेश गायकवाडला शांत ठेवलाय आणि पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. धावेवरती अंकुश लावायचा असेल ना तर तुम्हाला डॉट चुनाव विकेट वारंवार हा कारनामा मॅच मध्ये करावा लागेल आणि तो कारनामा करण्याचा प्रयत्न सध्या नंदकुमार गायकवाड मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा हा देखील चांगल्या लेंथ लाईन वरती बॉल डिलिव्हर केला. इथे सिंगल पाहायला मिळतं. लेग पायस मध्ये ही 1 धाव सोडली जाईल. एकेरी धावेनं संघ जाऊन पोहोचला 39. 39 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना चॅलेंजर पारगाव. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक वरती फलंदाज निनाद तारेकर. ज्या फलंदाजांना विस्फोटक केस साकारला मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार आपण निनाद तारेकरच्या बॅट मधून पाहिला. 9 बॉल मध्ये 23 धाब्यांचा सध्या योगदान मॅच मध्ये निनाद तारेकरनं चॅलेंजर पारगाव टीमला दिला. फिल्डची विरचनासाठी भरपूर टाइम खर्च करता लक्ष द्या उलुबे संघ. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा नंदकुमार गायकवाड. मागे 2 बॉल पाहिलेला
अगदी चांगल्या लेंथ लाईन वरती दोन्ही बॉल डिलिव्हर केले मात्र समोर आता पहिला सलामीरचा फलंदाज ज्या फलंदाजानं अगदी चांगला केस साकारलाय तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आलाय तो मात्र निनाद तारेकर गोलंदाज तयार कोलबा टप्प्याचा बॉल चढ मध्ये हा बॉल डिलिव्हर केलाय खोदकाम क्षेत्ररक्षकात पाडी उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य हा षटक भरपूर चांगल्या उलवे टीम साठी कारण की या षटकामध्ये धावेवरती थोडासा अंकुश लावण्याचा प्रयत्न नंदकुमार गायकवाडने केला मागील 3 बॉल मध्ये आपण पहिला 2 धावा नंदकुमार गायकवाडने खर्च केला सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागते याचं कारण असं गोलंदाजी अगदी ताकदवर सध्या मॅच मध्ये नंदकुमार गायकवाड करता समोर फलंदाज पहिला नरेश गायकवाड तिसऱ्या क्रमांकाचा एक विस्फोटक खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न स्लोवर बॉल यस स्क्रीन पाहिलं देखील जाईल ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर सँडी पार्कर सर जॉईन होतील फलंदाज पब्लिक स्क्रीनवरती आहेत की नाही याची पूर्णपणे पाहणी होती करतील चला ऑफिशियल तिसरे अंपायर्स टेक्निकल टीम मध्ये जॉईन होतात आमचे सँडी पार्कर सर केवाले यांची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये पाहतोय अगदी चांगली मॅच पहिला सामना तुम्ही पाहता एका साईडला उलवे आणि त्याला फाईट करतो चॅलेंजर पारगाव 40+च्या 2 सामने तुम्हाला लगातार पाहायला मिळतील यस नॉट आउट आणि त्या डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं आज षटक कमालीचा तुम्हाला पाहायला मिळतं कारण की गोलंदाज नंदकुमार गायकवाडनं 4 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा सध्या खर्च केला जिथे शांत ठेवलं फलंदाज नरेश गायकवाड या फलंदाजाला स्लोवर बॉल लेट कट खेळण्याचा प्रयत्न सुरू होता कव्हर मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय शॉट पासून डीप पर्यंत क्षेत्ररक्षक जातील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉल वरती धावा 2 कंप्लीट केला 2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला तब्बल फलकावरती धावा पहिला 42 या आकड्यावरती हा षटक निर्णायक फेकला कारण की या षटकामध्ये धावगतीला ब्रेक लावलाय मागील 3 षटकामध्ये धावांचं डोंगर उभारलं होतं ना बॅटिंग करत असताना चॅलेंजर पारगाव टीमला त्या धावांच्या डोंगराला किंडार पाडण्याचा प्रयत्न मॅच मध्ये नंदकुमार गायकवाडने केला 5 बॉल मध्ये 4 धावा सध्या नंदकुमारने खर्च केला शेवटचा अंतिम माला समोर पुन्हा एकदा नरेश गायकवाड हा फलंदाज पुन्हा एकदा डॉट चेंडू अचूक टप्प्यावरती भेदक मारा इतकी चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये नंदकुमार गायकवाडची पहिली 4 षटकांचे खेळ समाप्त झालं 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 42 या आकड्यावरती चार षटक 24 बॉल खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस संघ 42 या आकड्यावरती मागील षटकाचा बेचा केला तर पूर्णपणे धावगतीला स्थगिती लावली गोलंदाज नंदकुमार गायकवाड शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रदीप खारकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय चला थोडा पास केला लक्ष द्या उलवे टीम शेवटचं षटक म्हटलं तर स्लॉगर षटक ज्या षटकामध्ये तुम्हाला प्रतिप्रहार पाहायला मिळतं आणि असा षटक घेऊन आला गोलंदाज प्रदीप खारकर उर्फ पॅडी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती समोर फलंदाज पाहिला ॲज अ ओपनर फलंदाज इन ऍक्शन मध्ये निनाद तारेकर ज्या फलंदाजानं 10 मध्ये 24 धावांची इनिंग अद्यापिक साकारल्या चॅलेंजर पारगाव टीम साठी तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रहार करावा लागेल क्षेत्ररक्षक आहेत टीप पाकस कवरला उचलती फेकती दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न 2 धावा बघता बघता कंप्लीट केला 2 धावेनं संघ जाऊन पोहोचला डबल 44 या आकड्यावरती चॅलेंजर पारगाव संघ निनाद तारेकर चांगला केस साकारता सध्या मैदानाच्या आतमध्ये 26 धावांचं अद्यापिक योगदान 3 षटकार आपण निनाद तारेकरच्या बॅटमधून पाहिलं मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये कशा रीतीने खेळ साकारला जाईल
चढ मध्ये बॉल पाकअप मिळाला नाहीये. लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 4. आलाय चौकार. बाकडी गावचे शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक तथा शाखा प्रमुख सुरेश भोपी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर तत्पूर्वी आम्ही विनंती करतो टॉस करण्यासाठी नावडे क्रिकेट 40+ संघाचा संघनायक आणि करावे 40+ संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. चला दुसरा बॉल घ्या. चॉईस बॉल 2 आहे त्याच्यामुळे आपण दुसरा बॉल वापर करा. बस सुरू ठेवा लगेच. बघा बॉल जर गेला असेल तर तुम्हाला येईल परंतु मॅच थांबू नका. 2 मॅच बॉल दिलेत तुम्ही त्याला लगेच घेऊन तो चॉईस करा कारण मॅच बॉल आला की लगेच आपण तो घ्या. येईल बॉल येईल काय टेन्शन घेऊ नका. तर पहिल्या बॉलवरती चौकार मिळाला. 4 धावेला संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 48 या आकड्यावरती. दुसऱ्या बॉलवरती माफ करा चौकाराला. टोटल 2 मध्ये 6 खर्च केला पाडीना. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 4 बॉल मध्ये किती धावा बनवेल बॅटिंग करत असताना चॅलेंजर पारगाव समोर निनाद तारेकर फलंदाज. हा प्रॅकर होता. एस्टेश पम्लिंग झाला. बॅकअप आला. यस पंचांचा इशारा की बॉल वाईट अतिरिक्त धावी जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ जाऊन पोहोचला 49 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना चॅलेंजर पारगाव. 5 शेवटचा षटक घ्या. आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचा तर विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. तोच प्रियत ऑफ साइडला हा फटका क्षेत्ररक्षक आहेत. यस पकडल्याचे संपलाय. निनाद तारेकरचा केला दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना चॅलेंजर पारगाव टीमला फलंदाज बाद. तीस धाब्यांचे योगदान दिला फलंदाज निनाद तारेकरनं. त्याची विकेट मैदानातून बाहेर. दुसरा धक्का. रमेश बुवा निंबाळकर यांचं देखील आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. किरणदादा आपला कॅप्टन पाठवा. नावडे क्रिकेट संघ आणि करावे 40+ आपला देखील कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेचच पाठवा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकासाठी राजेश पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. संघ 49 या आकड्यावरती. समोर राजेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. प्रदीप खारकर पॅडी. बॅकफुट वरती पंच केला. फटका चांगला. चेंडू सला डीप पाकवस्कवलेच्या टोक्यावर टोकले षटकार दिला. तडाखा आल्याला प्रार. आक्रमण राजेश पाटीलच्या बॅट मधून दमदार षटकार. आल्याला आक्रमण केलंय कारण की स्वागत षटक घ्या त्याच्यामुळे प्रहार करावा लागेल आणि त्याच ईर्षेना फटका एक्झिक्यूट केला फलंदाज राजेश पाटीलनं. जिथे 6 धावा 50 धावा कंप्लीट करत असताना संघ 55 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना चॅलेंजर पारगाव. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर एक ताकद खेळाडू राजेश पाटील 6 धाब्यांना अकाउंट ओपन केलाय. संघ 55 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार पाडी. पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू होता. थोडासा स्लोवर गतीचा बॉल होता. चेतेमध्ये बसवण्याचा प्रयत्न पॅडीने केला राजेश पाटीलला आणि हा सरळ चेंडू एस्टेच्या हातामध्ये विसावला. डॉट चेंडू आलाय. शेवटचा अंतिम बॉल आहे. टार्गेट सेट हा बॉल. समोर राजेश पाटील. अंतिम बॉल वरती कोणती मोहर. फलंदाज राजेश पाटीलच्या बॅट मधून गोलंदाज तयार. अंतिम बॉल वरती मोहर लावले. 6 धावांची टोकला षटकार. दुसरा षटकार फलंदाज राजेश पाटीलच्या बॅट मधून.
तर रमेश महाराज निंबाळकर यांना विनंती असेल मामा यावं व्यासपीठावरती आमचे सौरभ आपलंही सहर्ष स्वागत करतो. द बॉस संजूबाई यांचे कट्टर समर्थक आणि 40+ मास्टर संघाचे खंड समर्थक म्हणून ज्यांची ओळख सौरभ यावं. किरण यावं टॉससाठी आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी कॅप्टन आलेत. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 61 धावा बनवल्या. सेकंड सत्रामध्ये उलवे टीम लक्ष प्रवास करावा लागेल. येणारे 30 बॉल 65 धाब्याचा लक्ष सेकंड सत्रामध्ये पार करायचा. सेकंड सत्र जसा चालू होईल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील फेरबदल करूया. कॉम बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळते आमचे शेरोशायरी अंदाज बाबूशा यांच्याकडे आपण जाऊया. किरण यावं टॉस करण्यासाठी कॅप्टन थांबले त्या ठिकाणी करावे क्रिकेट संघाचे नितिन कोहली सर. ग्लेन मैग्रा एक जमाने के मशहूर गेंदबाज जिनकी गेंदबाजी अगर देखेंगे तो अच्छे अच्छे बल्लेबाजों को उन्होंने हमेशा बांध कर रखा है. जैसन गिलेस्पी ग्लेन मैग्रा जैसे दिग्गज गेंदबाजों में से एक ऐसे जाने जाते हैं. उच्च शिक्षित व्यक्तिमत्व और बेहतरीन गेंदबाजी के लिए जाने जाते हैं. इनका चाल से पता चलता है कि जंगल की सूरत बदलने में बिल्कुल कामयाब रहते. तो टॉस बिल्कुल यहां पर करेंगे. तर शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश भोपी साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. करावे 40+ विरुद्ध नावडे. तर कांचन स्मृती करावे विरुद्ध प्रियांश 11 नावडे. दोन टीम मध्ये ही लढाई. छापा इज द कॉल बट इट इज अ टेल. काटा. टॉस जिंकला नावडे क्रिकेट संघ. प्रथमतः अभिनंदन सर. टॉस जिंकल्यानंतर निर्णय जाणूनच घेऊ परंतु आज आपण वाकडी या स्पर्धेमध्ये आलात. शिवसेना तालुका प्रमुख बिंदासभाई ठोंबरे यांच्या वतीनं मार्गदर्शन आणि सुकेशभाई भोपी या स्पर्धेचे आयोजक. कसं वाटलं आल्यानंतर? खूप छान आयोजन आम्ही बघतोय लाईव्ह यूट्यूब. आम्हाला सर्वप्रथम मी वाकडी ग्रामस्थांचे सर्वप्रथम आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथे संधी दिली खेळण्यासाठी. आणि आयोजन बिंदास ठोंबरेंचं तर काही प्रश्नच नाही कारण मागच्या वर्षीच मी बोललो होतो का आम्हाला इथं नुसतं खेळायला द्या कारण उत्तम यांचं आयोजन असतं. आणि निर्णय कुठला घ्याल टॉस जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण स्वीकार. बेस्ट ऑफ लक. तर करावे संघ आपण टॉस गमावलाय आज. या परिसरात नावडे क्रिकेट संघ तुमच्या समेत खेळतोय. तर तुम्ही टॉस जिंकला तर कुठल्या निर्णयाला प्राधान्य दिलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षणच केलं असतं. कसं चॅलेंज पाहता या मॅच मध्ये? दोन्ही 40+ संघ एकदम मैत्रीपूर्ण लढत नेहमी आपण पाहतो. 40+ नंतर एकदा आरोग्यासाठी कसं पाहता आज या सर्व स्पर्धेसाठी जी आपण 40+ चे देखील 8 लॉस आम्ही या ठिकाणी ठेवले तेही तुम्हाला सर्व पारितोषिक रेग्युलरच्या मध्ये त्या ऍड केले जातील? आयोजकांचे पहिले धन्यवाद. आम्हाला त्याला एंट्री दिली आणि तुझे पण धन्यवाद कारण तू आम्हाला इथे एंट्रीला सहकार्य केलं. आणि 40+ हे आता जरा ज्याचं फिटनेससाठी ज्याचं लक्ष देतील जे क्रिकेट खेळतात म्हणून, नाहीतर कुठेतरी बसले असते. 40+ क्रिकेट नसता तर फिटनेसकडे कोणी लक्ष दिला नसता. आयुष्य पण वाढू शकतो आणि त्यांची फिटनेसही चांगली राहू शकते. स्पर्धेचे आयोजक शिवसेना नरेंद्र विभाग प्रमुख सुकेश भोपी यांनी पाहिलेलं हे स्वप्न डे नाईट फॉर्मॅट. पुढच्या वर्षी 4 व्हीलर 16 40+ संघ 64 ग्रामीण आणि 16 तालुका. मालिकावीरसाठी आपल्याला बाईक पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर माफ करा मालिकावीरसाठी 4 व्हीलर तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज गोलंदाज बाईक पाहायला मिळेल. आणि जो 40+ टीम असतील त्यांना 40+ माफ करा जे ओपन असतील त्यांच्यासाठी देखील सिरीजसाठी बाईक. तुम्ही रेग्युलरमध्ये आज तुम्ही 4 सिरीजमध्ये पाहाल. काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच छान आहे आणि विकेट पण चांगली झालेली आहे. आणि असं आयोजन करतात आणि त्यांना 40+ मध्ये चान्स देतात. सहसा कोणी 40+ ला चान्स देत नाही. नाहीतर आम्हाला फक्त बाहेर टाळ्या वाजवायला राहायला लागतं. धन्यवाद आयोजकांचे आणि आम्हाला खेळायला संधी दिली आणि 40+ ला तुम्ही जास्तीत जास्त प्राधान्य द्यायचं. तर थँक्यू. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. तर सर लाईट्स ऑन करू का? बॅटिंग टीम फिल्डिंग टीम ओके लाईट ऑन करू ना. चला LED लाईट्स ऑन करा. जनरेटर मॅनला विनंती असेल आपण. थँक्यू. तो तयारच होता.
हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया पर प्रवीण गायकर सर रॉकस्टार और हमारे नितिन दादा कोले देखिए योगेश दादा टांडल देखिए पर बड़ी अच्छी बात बताई देखिए उन्होंने, और जिन्होंने देखिए आज भी देखिए संघर्ष कर रहे हैं और कुछ करके बैठे हैं, डर के नहीं। रेगुलर में भी इन्होंने अपना हंगामा मचाए हैं, तूफान मचाए हैं। सुकेश भाई भोपे देखिए यहाँ पर अच्छी सोच है, पर आने वाला देखिए बात करेंगे जहाँ रेगुलर क्रिकेट में देखिए 16 40+ भी रहेगा, 4 व्हीलर का 40+ के खिलाड़ी के लिए भी मौका रहेगा। संडे पालकर सर देखिए बात करेंगे नहरे धुंधरे विभाग का जो तो क्रिकेट से के साथ साथ रूल रेगुलेशन बहुत चीज़ है। नितिन दादा कुली सर, योगेश दादा टांडेल से, सॉरी दादा आपकी भी बड़ी अच्छी टूर्नामेंट थी लेकिन मिस की हमने इस साल। बड़ा कठिन रहता है संदेश सर, इतना क्रिकेट से इतना टूर्नामेंट आपको भी लाइव टेलीकास्ट पहुंचाना हर जगह कठिन। रॉकस्टार प्रवीण गायकर की भी हम बात करेंगे, इन्हें भी निकलना यहाँ से बड़ा कठिन हो रहा है। और चलिए हर चीज़ों को लेकर चलना पड़ता है यहाँ से। और टारगेट की बात करेंगे, टारगेट देखिए यहाँ से बड़ा टारगेट से यहाँ पर ये टारगेट कम नहीं माना जाएगा 62 रनों के टारगेट से, लेकिन से आजकल देखिए 40+ के खिलाड़ी को देखिए कम नहीं मान सकते यहाँ से। रॉकस्टार बात करेंगे ना, हर टूर्नामेंट में आप देखते हैं यहाँ पर 40+ को वो ऊंचा दर्जा मिल रहा है क्योंकि इन्होंने करके बैठे हैं भाई, यहाँ से डर के नहीं। आज भी देखिए लड़ रहे हैं, यहाँ पर संघर्ष कर रहे हैं, तो दर्जा उन्हें मिलना चाहिए निश्चित रूप से। एक आशिक बनता है इसके से, एक लेजेंड बनता है रिस्क से। और जिस तरह से बात करेंगे यहाँ पर 40+ उल्वा टीम है, डंका मचाई हुई है टेनिस क्रिकेट में, खास करके देखिए संजीवनी 40+ उल्वा देखिए इस नाम से खेलते हुए। और दूसरा टीम देखिए बात करेंगे यहाँ पर जो नाम देखिए टेनिस क्रिकेट की दुनिया में चैलेंजर, यानी चैलेंज हमेशा इन्हें पसंद रहता है। चैलेंजर 40+ देखिए पारगांव टीम ने फिर से एक बार अच्छा टोटल यहाँ पर सेट किए हैं, और खास करके निनाद तारेकर देखिए 30 रन बनाए। और सोनिया गायकवाड़ देखिए यहाँ से, लेकिन इस वक्त देखिए ओल्डवा के दो बल्लेबाज जो हम देख सकते हैं यहाँ से, प्रदीप खारकर देखिए और किरण पाटिल देखिए, जैसे ये रेगुलर से 40+ में आए और उल्वा 40+ में देखिए टंका मचता हुआ एलिस लीची। और किरण पाटिल सर कहा जाए तो पनवेल समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष हैं, और उसके साथ साथ देखिए अभी भी पनवेल प्रीमियर लीग 40+ में भी बाइकर मैन बने थे। बड़ा अच्छा चुनौती यहाँ पर, अच्छा एक तगड़ा फाइट देखने को मिलेगा यहाँ से, आपको लगेगा नहीं कहीं से भाई। और हमारे नितिन दादा को ले देखिए योगेश दादा टांडल ने जिक्र किया यहाँ पर कि 40+ ने सिर्फ क्रिकेट को ही नहीं हमारा बचाया, फिटनेस को भी बचाया, और उसके साथ फिटनेस के साथ साथ इनकी परफॉर्मेंस भी देखिए कितना बेहतर दे रहे हैं। और क्रेडिट उन्होंने दिया यहाँ पर कि टूर्नामेंट आयोजक ऑर्गेनाइजर इन्होंने हमें सपोर्ट कर रहे हैं। और लाइन से भटके हैं वाइड देखिए यहाँ से नरेश गायकवाड़ देखिए भाई, अभी भी देखिए इनकी फिटनेस देखिए दाग देना चाहेंगे। इनके बड़े जिद्दी बड़े जोशीले खिलाड़ी हैं। इनका इंटरव्यू भी प्रवीण गायकर बात करेंगे ना, बड़ा कमाल का रहता है। इनका भी मौका मिलता है तो एक इंटरव्यू लीजिए भाई, दिल खोल के बोलते हैं एकदम से, कहते ना दिल जले ओ लाले। और ये चलिए ऊंचाई यहाँ पर ले लिया, पर थोड़ा सा देखिए स्विंग के साथ बल्ला भी घूम गया था यहाँ पर से, लेकिन 1 रन आता हुआ यहाँ से। किरण पाटिल लेके थोड़ी सी मुझे लगता है उनके धड़कनों में देखिए हवा तेज आ गया होगा कि कहीं कैच फील्डर की तरफ कैरी नहीं किया पर से। नरेश गायकवाड़ देखिए बड़ा अच्छा लगता है भाई, इन लेजेंड को हमने देखकर संदेश सल के सर कमेंट्री की शुरुआत की थी, मैं आज भी भुला नहीं भाई। 2013, 14, 15, 16 का मंचर से चैलेंजर पारगांव टीम देखिए तूफान मचाते थे भाई, कयामत का दूसरा नाम इस टीम के नाम रहता था। प्रीमियर लीग भी देखिए पारगांव प्रीमियर लीग है, संजय सर मिस करेंगे हम इस साल। और या चलिए नरेश थोड़ा सा देखिए गली पर आसान नहीं रहता है, इसलिए तो कहा जाता है गली में दिल चुराना गली में रन बचाना बड़ा मुश्किल रहता है। 4 रन बहुत बढ़िया देखिए यहाँ से शुरुआत है। और प्रदीप खारकर देखिए भाई यहाँ से स्क्वायर लेग था उसके करीब से, और एक यहाँ पर 4 रन आता हुआ क्योंकि डिप स्क्वायर लेग खुला था यहाँ से।
भाई संघर्ष करो, कितना भी मुश्किल आए सामने संघर्ष करो, संघर्ष आपको बड़ी जीत दिलाती है। तो वही देखिए यहाँ से बात करेंगे प्रदीप खारकर से, और ये दृश्य देखिए बात करेंगे महाराज है जो हमने जिक्र की भाई। जैसा ही पर देखिए आप ये दृश्य देख सकते हो महाराज का निश्चित दृश्य यहाँ पर, और उसके सामने देखिए आइयो क्या खूबसूरत दृश्य देखिए आप देख सकते हो यहाँ से। बिजली मारे तो गब्बल में था आप लो भाई। और यह चलिए यहाँ से खूबसूरत देखिए फिर से एक बार स्क्वायर लेग को यहाँ पर निशाना बनाते हुए यहाँ से सचिन पाटिल थोड़ा सा महंगे साबित होते हो, आता हुआ और एक 4 रन। स्कोर जाकर पहुंचा यहाँ से 15 रन देखिए यहाँ पर भलाई टारगेट देखिए बहुत बड़ा था, लेकिन अब देखिए समीकरण बदलता हुआ यहाँ से 25 गेंद देखिए 47 की जरूरत है यहाँ से। किरण पाटिल देखिए लगातार राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन देखिए बात करेंगे। मानो कि हमें वो दिन याद आ रहा है संदेश सर, जो सचिन रमेश तेंदुलकर सौरव गांगुली के बीच में हुआ करता था, जो मान लीजिए यहाँ पर गौतम गंभीर वीरेंद्र सहवाग के बीच में हुआ करता था, जो मान लीजिए यहाँ पर शिखर धवन हिटमैन के बीच में हुआ करता था। लेकिन चैंपियंस ट्रॉफी में भी शुभम गिल हिटमैन साझेदारी उतना देखिए उनके बीच में अच्छा नहीं रहा, लेकिन एक तो चीज रहा, जहाँ शुभम गिल ने जीता दिल और जहाँ गिल रहे फेल, वहां पर देखिए हिटमैन फाइनल में दिल जीता। यहाँ से पहला ओवर का खेल समाप्त हुआ। पहले ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 16 रन बनाए। यहाँ से थोड़ा समय को फोकस करना होगा, हर टीम देखिए ध्यान रखना होगा। 4 ओवर देखिए आपको 20 मिनट के अंदर कंप्लीट करना होगा। चलते हैं डीजे की तरफ। टीम का स्कोर 16, 24 गेंद 46 की जरूरत है। शहरात हिरा चमकून कैसा आला, न समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला, हाताय पाठीवर साहेबांचा, महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा, नवीन सुभाईयो तिनेचा वाग। क्या बात है, क्या बात है। इस सॉन्ग ने दीवाना नहीं बनाया यहाँ पर से संदेश से बात करेंगे। बिंदास भाई ने दीवाना बनाया यहाँ पर। पूरी देखिए शिवसेना के जितने भी यहाँ पर रथी मार रहे थे, तभी तो देखिए टूर्नामेंट शिवसेना तालुका प्रमुख देखिए चलता हुआ यहाँ से। कल देखिए हमने 2 दिन केंद्रीय मंत्री में जुड़े थे यहाँ पर भिवंडी में, जहाँ पर 51 बाइक था, लेकिन बिंदास भाई ठुमरे देखिए बात करेंगे पिछले 2 सीजन में 200 के आसपास बाइक। संडे पालकर सर ये देखिए होती है, कहते ना इससे इंसान तस्वीर में कम मुसीबत में ज्यादा, और क्रिकेट में भी देखिए यहाँ से खड़े उतरते हुए। और आने वाला साल देखिए बात करेंगे जहाँ सुकेश भाई भोपी ने देखिए जानकारी दी है, प्रवीण रॉकस्टार के 4 व्हीलर रहेगा, उसके साथ बाइक का शोरूम भी आपको रहेगा यहाँ से, और तालुका हब भी रहेगी, 40+ भी रहेगा, उसके साथ रेगुलर से ग्रामीण का यहाँ पर हंगामा रहेगा यहाँ से। बहुत बढ़िया, खूब मजा आएगा। लेकिन उससे पहले देखते हैं इस सीजन का नाइट देखिए, टूर्नामेंट का कल रहेगा आखिरी नाइट है, लेकिन उससे पहले देखते हैं यहाँ से जिन टीमों ने अभी तक जगह बनाए हैं, लेकिन आज का नाइट है, देखते हैं कौन सी टीम का साथ रहेगा यहाँ से काम रहेगा। पर पहला ओवर खेल समाप्त हुआ है, 16 रन बनाए यहाँ से। मंगेश पाटिल सर देखिए बात करेंगे। मंगेश पाटिल सर आज देखिए हम बोल रहे हैं आपको, क्योंकि आपने सर के जैसे काम करते जा रहे हो, क्योंकि आवाज से और अपने कहते ना एलिवेशन जो बैटर देते हैं अपने कमेंट्री में भी, वो एलिवेशन रॉकस्टार मैंने भी पहले देखे, रॉकस्टार ने इस साल आपके बारे में जिक्र किया मैंने, लेकिन पहले साल आपको बताया था जब पीपीएल में आपने एक मैच में कमेंट्री कर रहे थे, तभी मैंने कॉल किया संडे पालकर सर रोशन को कि ये कमेंटेटर कौन है। लेकिन हमारे करीम मंगेश बहुत अच्छी आपने मेहनत की है, मेहनत ऐसा करते रहिए। आजकल युवा इनका ही जोश, इनका जज्बा, लेकिन उसके साथ साथ लेजेंड एक्सपीरियंस देखिए। नरेश गायकवाड़ देखिए मुश्किल समय में यहां से आते हुए यहाँ से, ओ यह चलिए भाई यहाँ पर ये सुनो बहुत बड़ी गलती हो गई यहाँ से। मैं खिलाया खाना और दुश्मन का खाया खाना। यहाँ पर किरण पाटिल लेकिन की रिएक्शन देख सकते हैं, थोड़ी सी नाखुश यहाँ पर, कौन नहीं हुआ यहाँ से, लेकिन अच्छा थ्रो यहाँ पर निनाद तारे का रो नाद नहीं भाई यहाँ से, और नरेश ने बजाया तालियां। शहराला र पनवेल जाया शहराला, नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला। नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश ठुमरे हा सेनेचा वाघ आला। बिंदास भाई ठुमरे देखे, रुपेश भाई ठुमरे यहां से
सेना चवागला देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया देखिए बात करेंगे यहाँ से। चलिए चलेंगे मुकाबला की तरफ। यहाँ पर से सुकेश भाई भोपी देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया अच्छे क्रिकेटर देखिए यहाँ से उसके साथ है। ओ क्या है पड़ता भाई नरेश गायकवाड़ का रॉकस्टार देखिए अभी भी इस उम्र में देखिए यहाँ से लाजवाब था रिएक्शन देखिए कितना कम समय। ओ कमाल का कैच बन सकता था 50+ देखिए इसे कहते हैं मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना, लेकिन नरेश गायकवाड़ बता रहे मालिक मैं खुद हूं और ड्राइवर भी मैं खुद हूं। क्या ये पर डाला था भाई यहाँ से जोश मिड ऑफ के ऊपर से खेला यहाँ से योगेश के पल्ले से देखिए इस वक्त आता हुआ 4 रन। भला ही दबाव गिरा था किरण मात्रे का विकेट गिरने के साथ साथ है, लेकिन इतना अच्छा इनफॉर्म टीम है। खास करके यहां से बात करेंगे संजीवनी 40+ उलवट टीम है, इन्हें रोकना थोड़ा कठिन। तो यहां से 21 गेंद के 41 की जरूरत है अभी भी। चलिए बहुत बढ़िया और एक देखिए बड़ा हिट है एक के 47 चलो मात्रे देखिए आते ही भाई तो बड़ा हिट है मैच का पासा पलटते हुए यहां से। इसी तरह से बात करेंगे जैसा ही नाइट में भी ये दोनों टीमों के बीच में मुकाबला हुआ था, एक कांटा का टक्कर हुआ था, लेकिन उल्लू 40+ ने बाजी मारा था। लेकिन अब देखते हैं फिर से बाजी पलटने की यहाँ पर कोशिश कर रहे हैं, लेकिन अभी भी देखिए चैलेंजर पारगांव टीम है मुकाबला हारा नहीं है। 20 गेंद 35 की जरूरत है यहां से। और यह चलिए खींच कर मारा है फिर शेख पर तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना सरकार, गेंद गया वाकड़ी नागा चरण। था भाई यहां से और यह चलिए फ्लाइट दिया था आमंत्रण दिया था यहां से और दावत कबूल करता है। और बल्ले का फॉलो देखिए कितना अच्छा था भाई यहां से सीधा देखिए संदेश सर कहां से होगा 40+ के खिलाड़ी भाई, कितनी अच्छी देखिए फिटनेस, कितना अच्छा टाइमिंग यहाँ से। और रॉकस्टार आज भी देखिए रेगुलर के खिलाड़ी शॉर्ट सिलेक्शन ढूंढते हैं भाई, उल्टा सुल्टा खेलते हैं यहाँ से, लेकिन 40+ देखिए कितना क्लास बल्लेबाजी कर रहे हैं। ओ माय गॉड क्लासिक बल्लेबाजी। बाद में फिर भी जानकारी देंगे। हमने ये भी बोला था 18 चेंडू 28 धावाची गरज है, 18 गेंद 28 की जरूरत है, कोई बात नहीं होता है क्रिकेट में देखिए माइंड है, लेकिन थोड़ा डीजे को भी मौका दिया जाता है। सुकेश भाई भोपी का है कहना है कि सभी को टाइमिंग मिलना चाहिए। आने से पहले मंगेश पाटिल ने मुझे जानकारी दी, इसलिए पूरा सॉन्ग कंप्लीट होने के बाद जो टाइमिंग उनकी रहती है सॉन्ग का उन्हें भी पूरी टाइमिंग मिलनी चाहिए। 18 गेंद की 28 की जरूरत है यहां से। 18 चेंडू 28 धावाची गरज आहे। 18 बॉल 28 दरकार, ये उड़ीसा की थी यहाँ पर लेकिन बात करेंगे संजीवनी स्पोर्ट्स देखिए उल्लू 40+ है, बहुत बढ़िया यहाँ से। अगर मैक्स रहते थे ओ माय गॉड
18 बॉल से 28 चेसिंग द कॉल कल जुड़ेंगे शायद मच्छिंद्र पाटिल सर थोड़ा उनकी अंग्रेजी रहती है मैक्स कल जुड़ेंगे शायद कल चर्चा हुआ उन्होंने बताया बहुत नाराज रहे मतलब बताया नहीं यहाँ पर जुड़ी यहाँ से बहुत नशा है बहुत जोर से उन्हें कमेंट लगी 34 पर देखिए बात करेंगे यहाँ से पहला विकेट यहाँ से गवाए लेकिन से किरण पाटिल लेके उनके आउट होने के बाद यहाँ से बहुत बढ़िया योगेश मात्री की तारीफ करना चाहेंगे यहाँ से और इस बार भी देखिए खेलते हैं क्या यहाँ से देखिए काउ कर्नर दो फील्डर के बीच में देखिए यहाँ से रोकने की नाम नहीं ले रहे यहाँ से योगेश मात्रे आते ही तूफान मचाए हैं आता हुआ 4 रन देखिए यहाँ से और समीकरण बदलेगा यहाँ से होना अभी तक तो बल्लेबाजी देखिए बड़ा धमाका मचा रहे हैं यहाँ से सचिन पाटिल लेके इन्हें बुलाया गया वापस थोड़ा सा कातिल अदा होना चाहिए भाई यहाँ से और यह चलिए मौका ये देखिए किस्मत भी कहते ना कभी कभी बहादुरों के साथ है आज मुझे लगता है कोई भी थोड़ा सा कहते ना लक फैक्टर वो चैलेंजर पारगांव की टीम की तरफ नहीं जा रहा है अगर जा गया तो एक था वो भी बड़ा था किरण पाटिल का रनआउट नागोश रहेंगे थोड़ा सा यहाँ पर कैरी की नहीं किया यहाँ पर क्योंकि थोड़ा सा देखिए अगर शॉर्ट लेग क्लोज रहते रंगा था मैच है समीकरण की बात करेंगे देखिए यहाँ से बदलता हुआ यहाँ से दो रन कंप्लीट है यहाँ से 2 रन है यहाँ से क्योंकि चेक किया गया यहाँ पर बाउंड्री शेप है यहाँ से 2 रन यहाँ पर कंप्लीट है यहाँ से तो चलिए अब अपडेट हो जाएगा देखिए 15 गेंद 22 की जरूरत है यहाँ से रंग में मैच आता हुआ यहाँ से 15 चेंडू 22 धावा से करा जाए अतः रंगा था अली मैच है क्योंकि फील्डर भी देखिए जान लगा रहे हैं यहाँ से लेकिन उल्लू 40+ देखिए अभी भी हल्के में नहीं ले रहे यहाँ पर जानते हैं भलाई रकन रेडर से थोड़ा सा करीब आया है और यह चलिए हो क्या है एलिवेशन भी मिला यहाँ से भाई अब डगआउट में तालियां बजती हुई धतिंग 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 देखिए एकदम से बदल गया भाई अब यहां से कहेंगे पासा पलटा है 14 गेंद देखिए अब 16 की जरूरत है मैच कहां था देखिए कितना करीब आता हुआ यहां से कहते ना लोग आपको हाई भी करेंगे हेलो भी करेंगे यहां से और कुल स्कोर देखिए 14 गेंद 16 की जरूरत है धातिंग धातिंग नहीं नितिन 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 है बहुत बढ़िया देखिए यहां से टीम का स्कोर देखिए शागर करीब पहुंचता हुआ यहां से स्कोर देखिए यहाँ पर 46 रन यहाँ पर चांद देखिए हम देख सकते हैं आसमान पर अपना काम बेहतर कहते हो आसमान एकदम से देखिए साफ यहाँ से इस साल बात करेंगे ना थोड़ा सा जो बादल चाहता था बारिश खास करके कभी कभी जनवरी फरवरी में भी लेकिन वो चीज हमें देखने को नहीं मिला बहुत बढ़िया देखिए मौसम क्लाइमेट है और एक देखिए यहाँ से सीधा मैच को अब करीब लेते हुए यहाँ से ये योगेश मात्रे बैटर है या मटन का दुकान भाई यहाँ से चौके छक्के की लाइन ही लगा दिया तेरह गेंद देखिए अब 10 की जरूरत है यहां से क्या बढ़िया देखिए करंट रन रेट देखिए चलता हुआ 18-35 से और रिक्वायर्ड रन रेट देखिए यहां से 4-62 की बना दी यहां से कितना इश्यू बना लिया यहां से देखिए यहां से 13 गेंद देखिए 40 की जरूरत है यहां से जड़ में रखते हुए और यहां से भी देखिए तर इथे आपण पाहू शकाल अंशु मंडप डेकोरेटचे सर्वा या ठिकाणी शिवाभाई पाटील सांगटोली मिसाईल ग्रुप यांचं या ठिकाणी आगमन झालं भाई या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो
12 गेंद देखिए 6 की जरूरत है यहाँ से, खास करके योगेश मात्रे लेके बहुत शुभकामना देखिए पर नीलेश सेठ कार कर रहा है, धीरज दादा उल्वाकर लेचर उनके साथ है, प्रतीश दादा पाटिल लीजिए यहाँ पर खास करके उल्वा 40 प्लस देखिए योगेश मात्रे के लिए शुभकामना। और अभी भी देखिए उनका भी बड़ा 100 कंप्लीट हुआ प्रवीण। पानी बहुत नहीं बैटर मना किए, लेकिन पानी रखिए 12 खिलाड़ी सामने, अगर जरूरत पड़ा तो 1-2 गेंद में इमरजेंसी में जा सकते हैं, क्योंकि पानी देखिए बात करेंगे यहाँ से जल लेते हो कल यहाँ से कोई बात नहीं, खिलाड़ी अगर जरूरत लगा तो कभी भी इशारा कीजिए, 1 गेंद 2 गेंद आधे गेंद में भी ये पाणी देखिए कभी भी किसी वक्त किसी भी खिलाडी लीजिए किसी भी इंसान भी तर याच दरम्यान आपण पाहू शकाल प्रसाद सोनाने साहेब शिवसेना पनवेल शहर प्रमुख यांचं या ठिकाणी शुभागमन आहे। त्यांच्या समेत पनवेल तालुका महिला संघटिका दमदार नेतृत्व मंदाताई जंगले आणि त्यांच्या सर्व महिला भगिनींचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। दरवर्षी आपण शिवसेनेचे या सर्व रणरागिणी आपण पाहतो की या स्पर्धेसाठी ज्यांची नेहमीच उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते आणि आम्ही त्यांचे या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। यावं सन्माननीय प्रसाद सोनाने साहेब शिवसेना पनवेल शहर प्रमुख आणि त्यांच्या समवेत शिवसेना महिला पनवेल तालुका संघटिका नंदाताई जंगले यांचे या ठिकाणी आगमन, त्यांच्या सर्व पदाधिकारी या महिला रणरागिणींचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आयोजक सुकेश भोपी आणि बिंदासबाई ठोंबरे आणि गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने सहर्ष स्वागत। नहीं रॉकस्टार बात करेंगे टूर्नामेंट की एक खासियत है, देखिए यहाँ से बात करेंगे गावदेवी चैंपियन क्रिकेट संघ वाकड़ी देखिए और सुकेश भाई भोपी देखिए बात करेंगे और उसके साथ बिंदास भाई ठुमरे देखिए बात करेंगे। पूरी देखिए मैनेजमेंट है शिवसेना तालुका प्रमुख चषक जीत के लिए देखिए बात करेंगे यहाँ से केवल 3 रनों की जरूरत है। ओके रॉकस्टार 3 की जरूरत है यहाँ से। खास देखिए महिला मंडल हम देख सकते हैं यहाँ पर शिवसेना के देखिए यहाँ से सभी देखिए यहाँ से कार्यकर्ता पदाधिकारी देखिए यहाँ से हम देख सकते हैं यहाँ पर ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी है और यहाँ भी कैच छोड़ता हुआ यहाँ से माश भी निकल चुका है, लेकिन कैच भी यहाँ से हाथ से निकल चुका है और जीत के लिए देखिए केवल यहाँ से 2 रन दूर है। यहाँ से अगला मैच देखिए तैयार रहना होगा। यहाँ से नावड़े 40 प्लस देखिए यहाँ से करा हुए 40 प्लस के योगेश मात्रे देखिए क्या कमाल का बल्लेबाजी देखिए यहाँ से 12 गेंद देखिए 40 रन है। तभी तो देखिए नीलेश सेठ खारकर देखिए बात करेंगे पूरी देखिए उनकी तरफ से उनके दोस्तों फ्रेंड शलकर की तरफ से देखिए योगेश मात्रे को देखिए खास करके शुभकामना आता हुआ यहाँ से। चैलेंजर पारगांव टीम ने देखिए बात करेंगे सोनिया गायकवाड़ का थोड़ा सा बल्ला नहीं चला, अगर उनका बल्ला थोड़ा और चलता तो रन और कुछ बन सकता था, लेकिन देखिए बात करेंगे यहाँ से संजीवनी और खास करके 40 प्लस उल्वा टीम देखिए इनकी ये टीम देखिए इस साल इस सीजन में देखिए यहाँ से डंका मचाई हुई, यहाँ पर सिक्का बड़ा तेज चलता हुआ यहाँ से किसी भी टीम के लिए देखिए मुश्किल बनाते हुए यहाँ से। अब इस वक्त स्क्रीन पर निश्चित रूप से देख सकते हो यहाँ से और बैकफुट से कट खेलना चाहते थे यहाँ से। अभी भी 2 की जरूरत है, 7 गेंद यहाँ पर बचाए। अगर संदेश सिलके सर अगर हालत यही रहता 2 गेंद 7 की तो सोचिए माहौल क्या रहता था यहाँ पर, लेकिन अब देखिए 7 गेंद 2 की जरूरत है। इस हालत को देखिए बात करेंगे खास करके योगेश मात्रे ने बदले हैं, क्योंकि प्रदीप खारकर भी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। किरण पाटिल का आउट होने के बाद लगा था क्या मैच फंसेगा यहाँ से। स्कोर देखिए यहाँ से लेवल कर दिया यहाँ से, अभी केवल 6 गेंद डालना है, 1 की जरूरत है यहाँ से। चलते हैं नीचे नितिन के पास है।
61 बनाए जीत के लिए। देखिए 1 की जरूरत है यहाँ से। मैच देखिए अगर यहीं रुक जाती है, मान लीजिए अगर 1 रन नहीं बना पाते यहाँ से, तो मैच सुपर ओवर में जाएगा। अगर सुपर ओवर अगर टाई हुआ तो फिर फ्रेश कॉल से मैच कंप्लीट किया जाएगा। क्या बात है, मौका दिया है, बहुत सारा मौका है। कहते ना मौका किस्मत सभी को मौका देता है, क्योंकि इतना बड़ा प्रतियोगिता है। देखिए आने वाला सीजन जिसका अनाउंसमेंट हो चुका है यहाँ पर, देखिए 15,000 देखिए जहाँ पर प्रवेश फीस एंट्री। तो फिर मैच देखिए विनिंग शॉट यहाँ पर प्रदीप खारकर देखिए यहाँ से। अब किरण पाटिल देखिए स्माइल उनके चेहरे पे रहेगा। अब थोड़ी सी जब आउट होकर गए थे नाखुश थे, लेकिन होता है कभी कभी देखिए कॉल में। तर अभिनंदन टीम संजीवनी फॉर्टिबल मास्टर उलवे क्रिकेट संघ, हार्डलक चॅलेंजर पारगाव संघ, पुढच्या पाठचा तुम्हाला शुभेच्छा। लाईन अप करून चला मैदानात जा आणि लाईन अप करून पारगाव संघ आपण मैदानातून या। तर चला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच योगेश म्हात्रे, नो डाउट योगेश म्हात्रे ठरले त्या सामने तत्पूर्वी आम्ही विनंती करतो आजचे आमचे प्रमुख पाहुणे, अर्थातच या स्पर्धेसाठी आपण ज्यांना पाहतो ते सन्माननीय प्रसाद सोनावणे साहेब, शिवसेना पनवेल शहर प्रमुख यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभास्ते प्रथमतः आपण गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करू। त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं देखील आपण पूजन करूया, कारण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण प्रथम पूजूया गणपती।